नमस्कार. आज आपण कुंडलीमधल्या एका अशा भावाविषयी माहिती घेणार आहोत जो भाव तुमच्या कॅरेक्टरला, तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या स्वतःला दाखवणारा भाव आहे. बघा, केपी ज्योतिषमध्ये जो प्रथम भाव आहे तो तुमच्या सेल्फला दाखवणारा भाव आहे आणि याचा जो कस्पल सबलॉर्ड आहे तो तुमचं कॅरेक्टर काय, तुम्ही स्वतः काय आहात, तुमच्या अवतीभोवतीला कोणत्या गोष्टी आजन्म तुमच्यासोबत राहणार आहेत या गोष्टींना दाखवणार आहे. म्हणून हा भाव फार IMP भाव आहे आणि याचा कस्पल सबलॉर्डची प्लेसमेंट लाईफमधली सगळ्यात IMP प्लेसमेंट आहे. आता आपल्याला प्रत्येकाला बघायचं आहे की आपला प्रथम भावाचा जो कस्पल सबलॉर्ड आहे म्हणजेच प्रथम भावाचं जे हृदय आहे ते कुठं बसलेलं आहे आणि कोणत्या गोष्टींद्वारे आपली पर्सनॅलिटी बनणार आहे, कोणत्या गोष्टी आपल्यासोबत आजन्म राहणार आहे. या भावासोबत, या कस्पल सबलॉर्डसोबत जर पीडा जोडली गेली तर हीच पीडा आजन्म तुमच्यासोबत राहणार आहे. या कस्पल सबलॉर्डसोबत लाभ इच्छापूर्ती जोडले गेले, पैसा जोडला गेला तर त्याच गोष्टी आजन्म तुमच्यासोबत राहणार आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा भाव तुमच्या लाईफमधला सगळ्यात IMP भाव आहे. या भावाला तुम्ही सोडू शकत नाही, या प्लेसमेंटला देखील सोडू शकत नाही, कारण ही प्लेसमेंट तुमच्या आतमध्ये बसलेली आहे. म्हणून आज आपण या कस्पल सबलॉर्डची बात करतोय. आता बघा, प्रथम भावाचा कस्पल सबलॉर्ड डॉमिनंटली प्रथम भावालाच दाखवत असेल तर हा पर्सन सेल्फ डॉमिनंट पर्सन असेल असं आपण म्हणू शकतो. हा पर्सन आजन्म त्याच्या हेल्थ सोबत, हा पर्सन आजन्म त्याच्या पर्सनॅलिटीसोबत अटॅचड असेल असं आपण म्हणू शकतो. याच गोष्टींच्या अवतीभोवती याचा लाईफ फिरत राहील. कुंडलीच्या द्वितीय भावामध्ये जाऊ. द्वितीय भाव तुमचे संस्कार आहेत, कॅरेक्टरमध्ये संस्कार येतील. द्वितीय भाव तुमची फॅमिली आहे, कॅरेक्टरमध्ये, पर्सनॅलिटीवर फॅमिलीचा इम्पॅक्ट असेल आणि द्वितीय भावामध्ये पैसा आहे. त्यामुळे डेफिनेटली हा व्यक्ती त्याचा पैसा कुठून मिळवू शकतो हे चांगला जाणेल. या व्यक्तीकडं आजन्म पैसा खेळत राहील असं आपण म्हणू शकतो. अर्थात अनेक गोष्टी आहेत कुंडलीमध्ये ज्या देखील पाहाव्या लागतात, पण बेसिक लेवलला आपण हे प्रेडिक्शन देतो. बघा, प्रथम भावाचा कस्पल सबलॉर्ड जिथं बसतोय तिथं तुमचं कॅरेक्टर बसलेलं आहे, तिथं तुम्ही स्वतः बसलेला आहे. पैशा ठिकाणी बसला, कॅरेक्टर तिथं असेल. सेल्फमध्ये बसलाय, कॅरेक्टर तिथं असेल. जाऊया पुढं. प्रथम भावाचा कस्पल सबलॉर्ड तृतीय भावामध्ये बसलेला आहे. ट्रॅव्हलिंग करणं हे तुमचं प्रारब्ध आहे, तुमच्या कॅरेक्टरला बूस्ट करणं आहे. थर्ड हाऊस इज अवे फ्रॉम होम. घरापासून लांब जाणं तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या स्वतःला डेव्हलप करणार आहे, तुमच्या हेल्थला देखील बूस्ट करणार आहे. थर्ड हाऊस काय हो? सोशल मीडिया, ऑनलाईन गोष्ट आहे, टेक्नॉलॉजी आहे. या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करणार आहात किंवा याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती फिरत राहतील असं आपण म्हणू शकतो. अर्थात थर्ड हाऊसच्या गोष्टी तुमच्यासोबत राहतील असं आपण म्हणायचं आहे. जाऊया पुढं. चतुर्थ भावामध्ये प्रथम भावाचा कस्पल सबलॉर्ड डॉमिनेंटली चतुर्थ भाव दाखवतोय, तर भूमी, भवन, वाहन या गोष्टी आजन्म तुमच्यासोबत फिरत राहतील. या गोष्टींभोवती तुमचं लाईफ फिरत राहील. तुमचं स्वतःचं घर, तुमची माता या भोवती तुमचं कॅरेक्टर फिरत राहील असं आपण म्हणू शकतो. आणि याच गोष्टींच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी, तुमचं कॅरेक्टर बूस्ट होऊन जाईल असं देखील आपण म्हणू शकतो. ओव्हरऑल या गोष्टी आपल्यापासून सुटणार नाहीत असं याचा अर्थ आहे. कुंडलीचा पंचम भाव आनंदाचा भाव आहे, एन्जॉयमेंटचा भाव आहे, ज्यामध्ये लर्निंग बसलेलं आहे. आता समजा कॅरेक्टरचं जो कस्पल सबलॉर्ड आहे, फर्स्ट हाऊसचा कस्पल सबलॉर्ड आहे, पंचम भावामध्ये गेला, डेफिनेटली पर्सनॅलिटीमध्ये एन्जॉयमेंट येऊन जाईल, लर्निंग येईल, सोल्युशन देणं येईल. हा व्यक्ती एक चांगला सोल्युशन प्रोव्हायडर बनवू शकतो कॅरेक्टरच्या माध्यमातून. त्याचं कॅरेक्टर कसं डेव्हलप होऊ शकतं? त्याच्या हॉबीच्या माध्यमातून डेव्हलप होऊ शकतं. त्यानं जे लर्निंग घेतलेलं आहे या लर्निंगच्या माध्यमातून त्याची पर्सनॅलिटी, त्याचं कॅरेक्टर डेव्हलप होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. बेसिक लेवलला कॅरेक्टरमध्ये एन्जॉयमेंटच्या गोष्टी येतील, एन्जॉय करणारा पर्सन असेल असं आपल्याला इथं म्हणायचं आहे. आणि आपलं लाईफ देखील याभोवती फिरत राहील, पंचम भावामध्ये एन्जॉय करत राहील असं आपण म्हणायचं आहे. जाऊया कुंडलीच्या 6व्या भावामध्ये. रोग, ऋण, शत्रू, पीडा बसलेली आहे, पण या भावामध्ये सेवा देखील बसलेली आहे. जर तुम्ही सेवाभावी भाव ठेवत असाल, सेवाभावी कॅरेक्टर बनवत असाल तर रोग, ऋण, शत्रू यांना बाजूला करून सेवाचं कॅरेक्टर तुमचं बनणार आहे आणि सेवाच लाईफ टाईम तुमच्यासोबत राहणार. अन्यथा रोग, ऋण, शत्रूच्या गोष्टी लाईफमध्ये फिरत राहतील, आजूबाजूला राहतील असं आपण म्हणू शकतो.
कुंडलीचा सप्तम भाव बिझनेसचा भाव आहे, कनेक्टिव्हिटीचा भाव आहे. या भावामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला जाणता, समोरच्या व्यक्तीशी इंटरॅक्शन करता. ज्यावेळी तुमचं कॅरेक्टर सप्तम भावाशी जोडलं जाईल, फर्स्ट हाऊसचा स्वामी कस्पल सबलॉर्ड सप्तम भावाशी जोडलं जाईल, कनेक्शन बनवणं, कस्टमर सर्व्हिसेसमध्ये जाणं, बिझनेसच्या गोष्टी करणं, यामध्ये कॅरेक्टर डेव्हलप होऊन जाईल आणि यामध्येच तुमचं भवितव्य, तुमचं लाईफ फिरत राहील असं आपण म्हणू शकतो. 7th हाऊस तुम्हाला समोरासमोर भेटणारी लोक आहेत. ह्या गोष्टी आजन्म तुमच्या कॅरेक्टरवर इम्पॅक्ट टाकतील आणि याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती फिरत राहतील असं आपण म्हणू शकतो. कुंडलीतला अष्टम भाव व्यक्तीला पीडा देणारा भाव, प्रत्येकाच्या लाईफमधली पीडा अष्टम भावामध्ये बसलेली आहे. आता अशा वेळी प्रथम भावाचा कस्पल सबलॉर्ड अष्टम भावामध्ये बसला, व्यक्तीला पीडा झाली, व्यक्ती इंटेन्स इमोशनमध्ये गेला. पण जो भाव रिसर्चला दाखवतोय, जो भाव ट्रान्सफॉर्मेशनला दाखवतोय, ऑकल्टला दाखवतोय, ज्योतिषला दाखवतोय, तर याच माध्यमातून व्यक्तीचं कॅरेक्टर डेव्हलप होईल, याच माध्यमातून व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. ज्यावेळी व्यक्तीला पीडा होईल त्याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशनची फेज येऊन जाईल आणि त्याची पीडाच त्याच्या पर्सनॅलिटीचं रिझन बनेल. हा अष्टम भाव तुम्हाला फर्स्ट हाऊसचं कनेक्शन सांगतोय. त्यामुळे डेफिनेटली पीडाच तुम्हाला बनवेल असं आपण म्हणू शकतो. दुसरीकडं जर तुम्ही ऑकल्ट किंवा अष्टम भावाचं कर्मा बॅलन्सिंग करत असाल, त्याचं कोणतं ना कोणतं कार्य करत असाल, तर या गोष्टी ज्या पीडा म्हणून तुमच्या भोवती फिरतायत, ऑकल्ट म्हणून तुमच्या भोवती फिरतील, ज्योतिष म्हणून तुमच्या भोवती फिरतील आणि तुम्ही एक बेस्ट पर्सन कॅरेक्टर वाईज बनू शकाल असं आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे निगेटिव्ह घ्यायच नाही. अष्टम भावामध्ये देखील पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, युटिलाइज करा. तुम्ही एक वेगळे पर्सन बनाल हे निश्चित आहे. जाऊया कुंडलीच्या नवम भावामध्ये. नवम भावामध्ये भाग्य बसलेलं आहे. फर्स्ट असं असेल नवम भाव दाखवतोय. व्यक्तीचं भाग्य त्याच्यासोबत अटॅच राहील. व्यक्तीचं लक सेक्टर त्याच्यासाठी काम करत राहील. लक सेक्टर आजन्म त्याच्या आजूबाजूला राहील असं आपण म्हणू शकतो. व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्याचे जे गुरु आहेत, त्याचे जे वडील आहेत, त्याच्या ज्या धार्मिक मान्यता आहेत, यांच्या भोवती फिरत राहील. त्याचं कॅरेक्टर देखील याच गोष्टीमधून बूस्ट होईल असं आपण इथं म्हणू शकतो. कुंडलीच्या दशम भावामध्ये येऊया. कर्मक्षेत्राचा भाव आहे. कॅरेक्टर जोडलं गेलं. व्यक्तीचं कॅरेक्टर कार्मिक असेल, व्यक्ती कर्म करणारा असेल, त्याच्यासोबत व्यक्ती नेम फेम मिळवणारा असेल, समाजकार्य करणारा असेल, ओव्हरऑल पॉलिटिक्सशी देखील याचं कनेक्शन बनतं. दशमभाव नावाचा आहे, पॉलिटिक्सचा आहे असं आपण इथं म्हणू शकतो. या माध्यमातूनच त्याचं कॅरेक्टर बिल्ड होईल असं देखील म्हणू शकतो. कुंडलीचा 11वा भाव व्यक्तीच्या इच्छांना दाखवतं. कॅरेक्टर जोडलं गेलं. व्यक्तीच्या कॅरेक्टरमध्ये इच्छा येतील, इच्छा पूर्ती होईल, पुन्हा इच्छा येतील, इच्छा पूर्ती होईल. इथं तुम्ही म्हणू शकता की इच्छांची पूर्ती आहे, पण ज्यावेळी तुमच्या इच्छांची पूर्ती होईल डेफिनेटली नेक्स्ट इच्छा ही आलेली असेल. व्यक्ती त्यांच्या फ्रेंड सर्कलशी अटॅच्ड असू शकतो, का तर 11वा फ्रेंड्स आहे असं देखील आपण इथं म्हणू शकतो. जसे त्याची फ्रेंड संगत, जशी त्याची संगत, तसं त्याचं कॅरेक्टर असं आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे डेफिनेटली अशा कंडिशनमध्ये चांगलं फ्रेंड सर्कल ठेवणं ही एक याची बेस्ट रेमेडी आहे. ओव्हरऑल इच्छांवर कंट्रोल करणं ही देखील याची रेमेडी आहे. इच्छा पूर्ण होतील, पण इच्छा मोजक्याच करा ज्या आपल्याला मोक्षामध्ये अडथळा करणार नाहीत. कुंडलीचं 12वं घर आपण पुढं जाऊया. फार IMP घर आहे, ज्याला खर्चाचं लॉसचं घर म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचे हिडन शत्रू बसलेले आहेत. डेफिनेटली या गोष्टी लाईफमध्ये ॲक्टिवेट राहतील. फर्स्ट हाऊसचा संबंध आला, कॅरेक्टरमध्ये अलोननेस आला, एकटेपणा आला. पण 12वं घर स्पिरिच्युअलिटीचं आहे, अध्यात्माचं आहे, इंटेन्स रिसर्चचं आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे अट्रॅक्ट होत असाल तर डेफिनेटली याच गोष्टीच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी, तुमचे कॅरेक्टर आणि तुमची हेल्थ बूस्ट होईल असं आपण इथं म्हणू शकतो. बघा, प्रत्येक घर काय ना काहीतरी सांगतंय. घराची फिलॉसॉफी मोठी आहे. त्यातल्या त्यात 6-8-12 तुम्हाला पीडा देणारं कॉम्बिनेशन आहे. पण या घरांना तुम्ही जर कर्मा बॅलन्सिंग केलं, या घरांची एनर्जी युटिलाइज केली, डेफिनेटली व्यक्तीचं कॅरेक्टर यातूनच बूस्ट होईल आणि या गोष्टी ज्या निगेटिव्ह म्हणून तुमच्यासोबत फिरतायत या पॉझिटिव्ह म्हणून तुमच्यासाठी काम करतील असं आपण इथं म्हणू शकतो. तर आज आपण फर्स्ट हाऊसची
माहिती घेतली, CSL कुठं बसल्यानंतर काय रिझल्ट देतो हे देखील बघितलं. नेक्स्ट टाईम आपण पैसा, धनसंपत्ती काय दाखवते CSLच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचं आहे. जे लोक नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत ते देखील बघून घ्या. आणि चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमचं म्हणणं टाकू शकता, प्रश्न टाकू शकता. ज्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी पर्सनली तुम्हाला देणार. धन्यवाद.